तर विरोधक नव्हे सत्ताधारी घाबरलेले आहेत, आदित्य ठाकरे यांनी हा दावा केलाय। रोज एक भ्रष्टाचार समोर येतोय असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। आज परिस्थिती ही आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेत जवळपास 1.25 ते 200 आमदार हे सत्ताधारी बाकर असताना देखील सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाची काय एवढी भीती वाटते की एक विरोधी पक्ष नेतेपद हे सत्ताधाऱ्यांना देऊ शकत नाहीत। हे पत्राद्वारे आम्ही अवगत केलेलं आहे। तसंच दुसरं पत्र अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने दिलेलं आहे। तर आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। रोज नवे घोटाळे हे बाहेर येत आहेत, भ्रष्टाचार बाहेर येतोय, त्यामुळे विरोधी पक्षनेता पद दिलं जात नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय।